कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक क्षण उगम पावतोय। आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या संयुक्त निधीतून उभारल्या जाणाऱ्या भव्य आदिवासी भवन या कामाचा आदिवासी दिनाचं औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे। हे भवन कशेळे खांडस रस्त्यावरील कशेळे ग्रामपंचायत हद्दीत उभारलं जाणार आहे। गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्यानं आदिवासी समाजात आनंदाचं वातावरण आहे। कर्जत तालुका आदिवासी बहुल असून सामाजिक शैक्षणिक प्रगती झाली असली तरी स्वतंत्र भवनाची उणीव होती। आमदार थोरवे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत 1 कोटी रुपये आमदार निधीतून आणि खासदार बारणे यांनी 50 लाख रुपये खासदार निधीतून मंजूर केले। एकूण 1.5 कोटी रुपये खर्चून हे भवन उभारलं जाणार आहे। 9 ऑगस्ट रोजी या ऐतिहासिक प्रकल्पाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडणार असून आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे। एकूणच या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आहे कर्जत तालुक्यातील कशेळे या भागात। खरं तर आपण बघितलं तर कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच आदिवासी समाज बांधवांसाठी कर्जत तालुक्यात भव्य असं आदिवासी भवन उभं राहत आहे। यासाठी आमदार महेंद्र थोरवे असतील किंवा खासदार जे आहे श्रीरंग बारणे असतील यांच्या माध्यमातून या समाज भवनाला मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी भवन साकारलं जात आहे। आपण बघतोय माझ्या मागे हा आदिवासी भवनाची जी जागा आहे साधारणतः ही 30 गुंठे जागा आहे आणि त्याचबरोबर आता येणारे जी 9 तारीख आहे क्रांती दिनाचं औचित्य साधत येथे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे। परंतु आता या कामाला आता गती आलेली आहे, एकंदरीत इथे दिसून येत आहे। आपण बघतोय माझ्या मागे आदिवासी भवन येथे साकारलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने याची तयारी देखील सुरू झालेली आहे। येथे काही आदिवासी बांधव आहेत ते माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर आपण कर्जत तालुक्यामध्ये मोठं आदिवासी भवन उभारलं जात आहे। आपली किती वर्षाची ही प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागेल? भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका घोषित असून या ठिकाणी आदिवासी समाजासाठी एक हक्काचं व्यासपीठ किंवा आदिवासी भवन नव्हतं, पण त्याचं भूमिपूजन 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजामध्ये आदिवासी भवनाचं भूमिपूजन होत आहे। आदिवासी समाजासाठी समाज भवन होत आहे म्हणून आमच्या आदिवासी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। किती वर्ष झाली तरी तुमची, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून मागणी करत होता ही साधारण? आमची 35 ते 40 वर्षापासून आदिवासी समाज भवन व्हावं अशी मागणी होती आणि त्याची पूर्तता आज कुठेतरी होताना दिसत आहे। सर, आपण ज्येष्ठ आदिवासी समाजातले आहेत, एकंदरीत जर बघितलं तर या आदिवासी भवनासाठी साधारणतः एकूण किती निधी इथे आणण्यात आलेला आहे? साधारण आदिवासी समाजाच्या वतीनं सर्वांना इथं आमदार निधी 1 कोटी आहे आणि खासदार निधी 50 लाख आहे। परंतु गेल्या वर्षी 9 ऑगस्टला थोरवे साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही पुढच्या 9 तारखेला उद्घाटन करू। त्याचा आंबा लावला आणि लगेच आम्हाला यावर्षी त्याचं फळ मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही। सदरून इथं आदिवासी संकुल होतं आहे, ही महाराष्ट्र शासनाची जागा आहे। 1 एकर आम्हाला दिली आहे। आमच्या कशाला ग्रामस्थांनी आमच्यावर लय मोठे उपकार केलेले आहे, ते आयुष्यभर आम्ही आदिवासी कधीच विसरणार नाही। परंतु त्याला वाचा फोडणारे आमचे थोरवे साहेब तसेच खासदार बारणे साहेब यांच्या वतीने आम्हाला चांगला यश आलेला आहे आणि या पुढच्या पिढीला त्याचा चांगला फायदा राहील। आदिवासी नाही तर सर्व समाजात इथं कार्यक्रम होतील एवढंच बोलतोय मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मी सर्वांना मानाचा जय आदिवासी। आज या आमच्या कर्जत भूमीमध्ये आमचा आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे, परंतु देशाला 75 वर्षे स्वातंत्र्य मिळूनसुद्धा या आमच्या समाजावरती कोणी लक्ष दिलेलं नव्हतं। परंतु आम्ही भाग्यवान आहेत की थोरवे साहेब कर्जतचे कार्यसम्राट आमदार
माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब आणि मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांनी आमच्या समाजासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आम्ही आमच्या समाजाच्या वतीने आमदार साहेब यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासोबत काही अजून इथले स्थानिक आहेत, बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार. येत्या 9 क्रांती दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा होतोय आणि एकीकडे भव्य असं आदिवासी भवन साकारलं जाणार आहे. त्यासाठी जयंत तयार केलेली आहे. यावर काय आपण बोला? यावरती एवढंच म्हणेन की देशाच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 78 वर्षाची जी आमची शोकांतिका होती, जी धावपळ होती, त्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश आल्यासारखं वाटतंय. आणि या ऐतिहासिक समारंभासाठी, या भूमिपूजनाच्या समारंभासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे, प्रथमतः मी स्वाभिमानाने आणि सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने नाव घेऊ इच्छितो की या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, तसेच या कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे या 2 व्यक्तींनी या ठिकाणी आम्हाला जो निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचमुळे आज ही भव्य वास्तू उभी राहत आहे. ही वास्तू भविष्यातील आदिवासी मुलांना किंवा आदिवासी जनतेला अतिशय उपयोगाची असणार आहे. या ठिकाणी जवळजवळ 10 गुंठे क्षेत्रामध्ये हे भवन उभं राहत आहे. या ठिकाणी 1 एकर जागा ही कशेळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे आणि त्या जागेचा एकदम उपयोग या ठिकाणी होणार आहे. आदिवासी मुलांना या ठिकाणी वाचनालयाची, भव्य अशा वाचनालयाची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आदिवासी कार्यकर्त्यांना बसण्या उठण्यासाठी, चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य असं ऑफिस उभं राहणार आहे. म्हणजे ही वास्तू सर्वांगाने सर्वांचा विकास करण्याच्या दृष्टीनं आदिवासी बांधवांना विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जाणारी अशा वास्तू या ठिकाणी निर्माण होत आहे. याचा मला सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने सार्थ अभिमान आहे. मी दोन्ही नेत्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो. असं झालं हे आमच्या मुलाबाळांना उपयोगी येणार, असंच आमचा याच्या पुढं विकास चांगला होईल आणि आम्ही एवढंच बोलून मी थांबतो. आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन होत आहे. या आमदार साहेबांचे आम्ही खूप आभारी आहेत आणि खासदार साहेबांचे पण खूप आभारी आहेत. कर्जत तालुक्यामध्ये बहुतांश समाज हा आदिवासी आहे. आपले कातकरी समाज असेल, महादेव कोळी समाज असेल, ठाकूर समाज असेल, तर आपल्या आदिवासी समाजासाठी आत्ता 9 ऑगस्ट रोजी आपले लाडके आमदार साहेब, आपले लाडके खासदार साहेब यांनी कशेळेमध्ये आपल्या आदिवासींसाठी आदिवासी संकुल उभारण्याचं पण हाती घेतलेला आहे. तर त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्व महिला समाज, सर्व आदिवासी समाज बहुतांश संख्येने आपण आदिवासी दिनाच्या दिवशी इथे उपस्थित राहावे. आणि या आदिवासी संकुलासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, पण ते यशस्वी झाले नाही. पण आपले लाडके आमदार व आपले लाडके खासदार यांनी आपल्याला आपल्या लाडक्या आमदारांनी 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच आपल्या लाडके खासदारांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या संकुलासाठी. आणि मी सर्वांना खरंच विनंती करते की सर्व महिलांनी जास्तीत जास्त आपल्या आदिवासी दिनानिमित्त इथे उपस्थित राहून आपली उपस्थिती दाखवावी. आमदार साहेबांनी गेल्या 9 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी आमच्या आदिवासी समाजाचा शब्द पाळला. खूप वर्षापर्यंत लोकांची अपेक्षा अशी होती की आमची स्वतःचं काहीतरी आम्हाला हक्काचं एक घर असायला हवं आणि ते आता आमच्या लोकांना 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने ते इथे त्याची स्थापना पण होते. तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबांचे खूप आभारी आहोत. आणि जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे या आपल्या भवनसाठी आपल्याला मदत केले, त्यांचेही खूप धन्यवाद. तर हे होते ग्रामस्थ. या ग्रामस्थांकडनं आपण त्यांची जी मागणी आहे ती आपण बघितली की गेले 40 वर्षापासून येथे भवन व्हावं यासाठी मागणी होत होती. आणि जर बघितलं तर स्थानिक आमदार असतील, महेंद्र थोरवे, मावळ लोकसभेचे खासदार असतील, त्यांच्या पुढाकारातून निधी येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे 1.5 कोटी. आणि हा 1.5 कोटीच्या खर्चातून येथे एक भव्य असं आदिवासी भवन उभारलं जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं हे औचित्य साधत येथे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी ही जय्यत तयारी आपल्याला इथे दिसत आहे. महाराष्ट्र न्यूज 24साठी मी अजय गायकवाड, कर्जत.